प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. अतिशय अकल्पित, अतिशय वेदनादायक अशी एक्झिट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतली. कोणाच्याही ध्यानी मनी नसताना अशा पद्धतीनं अजितदादा पवार हे फक्त महाराष्ट्राच्याच राजकारणातून नव्हे तर आपल्या जीवनातून कायमची एक्झिट घेतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. जे घडू नये तेच घडलं. आजची सकाळ, आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये अत्यंत काळा दिवस, दुःखाचा दिवस म्हणून गणला जाईल. केवळ पवार कुटुंबियांवरती त्याचे आघात झाले नसून संपूर्ण महाराष्ट्रावरती अजितदादांच्या निधनाने एक फार मोठा आघात झालेला आहे. अजितदादा पवार हे निर्भीड व्यक्तिमत्व, रोखठोक व्यक्तिमत्व, जे पोटात तेच ओठात, जे ओठात तेच पोटात. एखाद्याला काम होईल असा शब्द दिला तर ते काम पूर्णत्वाला नेणार म्हणजे ते नेणार. आणि एखादं काम होणार नाही असं जर ते म्हणाले तर मग 10 वेळा जर तुम्ही त्यांच्याकडे गेला तर ते काम होणार नाही. कारण नियमबाह्य काम करणं त्यांना आवडत नव्हतं. सर्वसामान्यांची कामं वेळेवर व्हावी याकडे त्यांचा कटाक्ष होता. शरद पवार साहेबांप्रमाणेच ते पहाटे लवकर आपल्या कार्यालयामध्ये यायचे आणि आपल्या कामाला सुरुवात करायचे. महाराष्ट्रावरती त्यांचं प्रचंड प्रेम होतच होतं. बारामतीवर त्याचं विशेष प्रेम होतं. हे प्रेम इतकं होतं की ज्या बारामतीमध्ये ते लहानाचे मोठे झाले, राजकारणाचा परिपाठ शिकले, ज्या बारामतीच्या मातीमध्ये ते बागडले, रमले, त्याच बारामतीच्या भूमीवर त्यांनी शेवटचा श्वास घेतला. अतिशय अतिशय वेदनादायक घटना. अजितदादा पवार यांच्या जाण्यामुळे निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणाची प्रचंड अशी हानी झालेली आहे. एक उमदं नेतृत्व हरपलेलं आहे. ज्या नेतृत्वाकडून पुढची 20 ते 25 वर्ष महाराष्ट्राच्या समाजकारणाची आणि राजकारणाची सेवा करण्याचं अपेक्षित होतं, ते नेतृत्व काळाने हिरावून नेलं. अवघ्या 66 वर्षाचे अजितदादा 66व्या वर्षी त्यांच्या अशा पद्धतीनं निधन होणं हे निश्चितच क्लेशदायी आहे. अजितदादा पवार यांच्या झालेल्या अकाली निधनामुळे आम्ही भीम पॅंथर या क्रांती वाहिनीच्या वतीने अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. अजितदादांना शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.